नमस्कार. आज मी तुम्हाला तुलसी दलाचं महात्म्य सांगणार आहे. हे तुलसी दल महात्म्य म्हणजे काय? सध्या मी पद्मपुराण वाचायला घेतलेलं आहे. त्यातलं सृष्टीखंड म्हणून जे खंड आहे त्याच्यामध्ये तुलसी महात्म्य त्या पुराणात सांगितलेलं आहे. ते आज आपण पाहूयात. खरं तर ही तुलसी महात्म्याची पौराणिक कथा आहे. तर ही कथा कशी आहे तर कार्तिकेय व पिता महादेव यांच्यातला तो संवाद आहे की सृष्टीवर कोणता वृक्ष असा आहे की ज्याची पाने आणि फुले यापासून मोक्ष प्राप्त होतो. फुले म्हणजे मंजिरी, म्हणजे तुळशीची पानं आणि मंजिरी, तर याच्यापासून आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. असा संवाद कार्तिकेय आणि महादेव यांच्यामध्ये, पिता आणि पुत्र यांच्यामध्ये संवाद चाललेला असतो. कार्तिकेयला ते जाणून घ्यायचं असतं की कुठला वृक्ष आहे, तो कशा प्रकारे आहे, त्याचं महात्म्य काय आहे, हे सगळं तो जाणून घेतो त्यांच्याकडून. यावर महादेव सांगतात की सृष्टीतील सर्व पानामध्ये व फुलामध्ये तुळस ही श्रेष्ठ मानली जाते. मग ही तुळस कशी आहे तर सर्वात परममंगल आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे आणि ती विष्णूला अत्यंत प्रिय आहे. म्हणून तिचं नाव वैष्णवी असे आहे. सर्व लोकांमध्ये शुभ आहे, सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहे व मोक्ष देणारी आहे अशी तुळस आणि मंजिरी. भगवान विष्णूने पूर्वकाळामध्ये संपूर्ण लोकांच्या कल्याणाकरता तुळशीचे रोप लावले होते. आता जेव्हा विष्णू सहस्रनाम वगैरे आपण म्हणतो तेव्हा 1000 तुळशी दल आपण वाहून विष्णू सहस्रनाम म्हणतो. एकादशीला वगैरे त्याची पूजा केली जाते किंवा रोज करणारे सुद्धा मंडळी आहेत. मग तुळशीची पाने व फुले आपल्या धर्मामध्ये प्रतिष्ठित आहेत. भगवान विष्णू व लक्ष्मीला तुळशीची फुले आणि मंजिरी तुळशीपत्र हे दोन्हीही परमप्रिय आहे, खूप आवडतात त्यांना. मग विष्णूला काय तर चंदन लेपन आहे, तुळशीपत्र श्रद्धेने दररोज एक पूजा करताना दान, होम, यज्ञ करतात. त्यावेळी सर्व काही कल्याणकारक पुण्य प्राप्त होते. तुळशीची फुलं किंवा तुळशीची पानं, फुलं म्हणजे मंजिरी असल्यानंतर ते जर आपण वाहून पूजा वगैरे केली तर त्याचं अधिक पुण्य आहे, फलदायक आहे ते. मग या स्कंद पुराणात मंजिरीयुक्त तुळशीच्या पानाने विष्णूची पूजा केली तर अधिक फलदायी असते. तर म्हणजे तुळशीला किती महत्त्व आहे किंवा तुळशीच्या पानांना किती महत्त्व आहे, तुळशीच्या मंजिरीला किती महत्त्व आहे. आणि जिथे तुळशीचं वन असतं ना तिथे भगवान श्रीकृष्ण, ब्रह्म आणि लक्ष्मी हे विराजमान असतात. म्हणजे काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुळशीचे वन त्यांनी लावलेले आहे. तिरुपतीच्या इकडे वगैरे गेलात तुम्ही किंवा आणखीन कुठे तर त्यांनी ते वन असे लावलेले आहेत की तुळशीच्या माळा तिथे विष्णू सहस्रनाम म्हणून तुळशीची पानं काढली जातात आणि मग त्याचे हार करून मग तिथे त्या दैवतांना म्हणजे तिथे त्यांना घातले जातात. मग तुळशीची पूजा किंवा स्तोत्र, जप हे जेव्हा आपण करतो किंवा करावा तर ते जर केलं तर ते त्याचं कसं फळ असतं तर अनंत पटीने आपल्याला फळ मिळतं. मग विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीपत्र मस्तकाला स्पर्श केल्यानंतर काय होतं तर पापमुक्ती होते. हे सगळं काही दिलं आहे ते पद्मपुराणात दिलं आहे आणि त्यामुळे काय होतं की शुद्धता प्राप्ती होते. म्हणून त्यांनी कलयुगामध्ये पत्र हे मोक्षदायिनी असं म्हटलेलं आहे. आणि हे तुळशीपत्र हे भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. किंवा त्याच्यामध्ये आणखीन एका प्रसंगी की श्राद्ध असू देत, यज्ञ कार्यात तुळशीची पानं ही महान पुण्यकारक असतात. तुळशीचे एक पान जरी आपण विष्णूला अर्पण केले तरी वैष्णव प्राप्त होतो. म्हणजे इतकं हे तुळशीचं महत्त्व त्यांनी किंवा महात्म्य सांगितलेलं आहे. कोवळ्या तुळशीच्या पानाने दररोज जर विष्णूची पूजा केली तर शेकडो हजारो पिढ्या पवित्र होतात. आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, परंतु जेव्हा आपण काही वाचन करतो त्याच्यामधून या गोष्टी आपल्याला आकलन होतात. तुलसी महात्म्य जर रोज श्रवण केले तर ते पुण्यकारक आहे, आरोग्य चांगले राहते आणि यश मिळतं. असं हे तुलसी महात्म्याचं सुद्धा तेवढंच त्यांनी वर्णन सांगितलेलं आहे किंवा महत्त्व सांगितलेलं आहे.
मग तुलसी महात्म्य स्तोत्र हे कसं आहे तर पुण्यदायक आहे. स्कंदपुराणात सांगितलं आहे त्यांनी तसं. त्याचं असं आहे की शतानंद ऋषी मुनींचे श्रेष्ठ शिष्य जे होते त्यांनी तुलसीचं कठोर व्रत केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या मुनींना असं विचारलं की तुलसी महात्म्याचं परमपुण्य काय आहे, हा त्यांनी प्रश्न विचारला. याबाबत शिष्याने त्यांना पूर्वकाळामध्ये ब्रह्माजीच्या मुखातून तुलसी स्तोत्र श्रवण केले होते आणि हे स्तोत्र आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत असं शतानंदांनी सांगितले. आणि या स्तोत्राचे महत्त्व काय असा प्रश्न त्यांनी विचारला. मग या स्तोत्राचे महत्त्व म्हणजे की मनुष्याचे पाप नष्ट होते. म्हणजे तुलसी स्तोत्र जरी आपण म्हटलं तरी त्याचं परमपुण्य त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. अक्षय पुण्याची प्राप्ती होते. दर्शन प्राप्त झाले तरी गोदान फल. आणि तुळस ही विष्णूला प्रिय आहे. भगवान पूजेला तुळशीची पाने असतात, तुळशीची मंजिरे असतात. असं हे तुलसी पत्राचं त्यांनी महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर देवाला ती सर्व देवांना पण ती अत्यंत प्रिय आहे. जसं की एकादशी असेल तर पांडुरंगाला पण तुळशी वाहतो. पूर्वीच्या काळी श्रीहरी वासुदेवाने तुळशीची पाने आपल्या मस्तकावर धारण केली होती. म्हणजे इतकं हे मस्तकावर धारण करण्याचं सुद्धा त्यांनी महत्त्व सांगितलं की साक्षात श्रीकृष्णाने गोमतीवर तुळशीचं रोप लावलं होतं. वृंदावनात सर्व गोपींसाठी त्यांच्या हित व कल्याणासाठी तुळशी लावली होती. हे वृंदावनात तुम्ही गेला तर आपल्याला तुळशीची रोपं ही खूप बघायला मिळतात. अशी ही जगतप्रिय वंदनीय तुळस आहे. असं हे तुळशीचं त्यांनी आपल्याला महत्त्व सांगितलं. आता वसिष्ठ ऋषींनी सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी काय केलं की शरयू नदीच्या तीरावर जगत किशोरी सीता म्हणजे सीता जेव्हा अशोकवनामध्ये गेलेली असते तेव्हा अशोकवनामध्ये सीतेने सुद्धा तुळशीचं रोप लावून ध्यान केलं होतं. रामचंद्रांचं ध्यान केलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिमालय पर्वतावर भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी तुळशीचे ध्यान कोणी केलं होतं तर पार्वतीने पण केलं होतं. म्हणजे पार्वतीने पण केलं होतं. देव किन्नर यांनीसुद्धा तुळशीचं पवित्र असं सेवन पण तेव्हा केलं होतं. अशी ही पवित्र तुळस मानली आहे. आता दंडकारण्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र यांनी आपले हित साधण्यासाठी तुळशीचे रोप लावले त्याचे रक्षण म्हणजे जेव्हा तुळशीचं रोप लावलं तर तेव्हा त्याचं रक्षण हे लक्ष्मण आणि सीतेनी केलं आणि ते मोठ्या भक्तिभावाने तुळशीचं रोप वाढवलं. अशी ही तुळशीची पूजा परमपावन व मोक्षदायी आहे. तुळशीच्या पानावर जर थेंब पडले, पाण्याचे थेंब पडले आणि ते जरी आपल्या मस्तकावर पडले तर गंगास्नान व गोदान याचे फळ मिळते. अशी क्षीरसागरातून प्रकट झालेली तुलसी देवीला नमस्कार केलेला आहे. तुलसी देवीच आहे. हे नित्य तुळशीचं पठण केलं, तुळशी स्तोत्राचं जर पठण केलं तर बाल्यावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था यामध्ये जरी काही संकट आले असतील, वाईट गोष्टी घडल्या असतील तर तेही पाप नष्ट होतं आणि भगवान आपल्याला सुख प्राप्त करून देतात. अशा प्रकारे तुळशीची पानं किती महत्त्वाची आहेत असं आपल्याला पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे पद्मपुराणामध्ये सांगताना सुद्धा सृष्टीकथन हा एक भाग आहे आणि त्या भागामध्ये त्याचं वेगवेगळ्या ह्याचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं की तुळशीची पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हटल्यात तुळशी वाहिल्यानंतर सर्व काही मंगल होतं. विष्णूची भक्ती वाढते आणि द्वादशीच्या रात्री जर तुम्ही तुलसी स्तोत्र पठण केलं तर अनेक तीर्थांचं आपल्याला फळ मिळतं. त्याच्यामधला असा एक श्लोक आहे, तुलस्य मृत जन्मासी सदा त्वं केशव प्रिय, केशवार्थ भेटी त्वाम वरदा भव शोभते. अशी ही तुळस लोकप्रिय, परमपावन, मोक्षदायी, अमृत अशी केशवाला पूर्ण प्रिय असलेली तुळशीचं महात्म्य, पानाचं महात्म्य, मंजिरीचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर तुळशीपूजन व स्तोत्र पठण केल्याने परमसुख, शांती, कल्याण, मोक्ष, भक्ती अनेक तीर्थांचं फळ मिळतं. अशा प्रकारे आपल्याला पद्मपुराणामध्ये सृष्टीखंड या भागात
तुळशीचे महत्त्व सांगितलेले आहे आणि आज मी ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आज मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. नमस्कार. ओम विष्णवे नमः.